सर्वांना नमस्कार. सर्वांचं आजच्या भागामध्ये स्वागत आहे. आज आपण हँडरसन हॅसलब्लाच इक्वेशन हे बफर सोल्युशनच्या पीएच फाइंड आउट करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी वापरलं जातं ते आपण बघणार आहोत. आणि हे सर्वात बॉटमला बघा दोन इक्वेशन दिलेले आहेत. पीएच इज इक्वल टू PKA प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ॲसिड आणि POH साठी POH इज इक्वल टू PKB प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन बेस. तर हे दोन इक्वेशन कसे डिराईव्ह केले आहेत, ठीक आहे, तर हे आपण बघणार आहोत. ह्या इक्वेशनचा यूज करून आपण जे काही बफर सोल्युशन तयार करतो त्याचा एक्झॅक्ट पीएच आपल्याला आपण फाइंड आउट करू शकतो किंवा आपण शोधू शकतो. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूयात. So this Henderson-Hasselblad equation, it is used to calculate the pH of a buffer solution. ठीक, आता आपण पहिल्यांदा बघूयात ॲसिडिक बफरसाठी हे इक्वेशन कसं डिराईव्ह करायचं आणि सेकंड पार्टमध्ये आपण बेसिक बफरसाठी हे इक्वेशन कसं डिराईव्ह करायचं हे आपण बघूयात. सो कन्सिडर ॲन ॲसिडिक बफर मेड अप फ्रॉम वीक ॲसिड HA अँड Na. ओके, हे काय झालं तुमचं? This is the strong electrolyte. Okay, this is the salt, and this salt is made up from the weak acid and its weak acid and strong base. So this Na is a salt with strong base. The weak acid HA will dissociate as. So इथे हे जे आपण ॲसिड आहे हे कसं डिसोसिएट होईल यापूर्वी आपण बघितले. HA in aqueous media it will dissociate into the H plus ions and A minus ion इन ॲक्वस. सो ॲक्वस आयन्स हे तयार होतील आणि सॉल्ट, ओके, हे ॲक्वस मीडियामध्ये कसं डिसोसिएट होईल? इट विल फॉर्म Na प्लस अँड A मायनस आयॉन. ठीक, सो दिस इज द इक्वेशन 1 अँड दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता ही बघा इक्वेशन 1 ही कशी आपली इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे. ओके, सो अप्लाइंग लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रिया टू द इक्वेशन 1, ठीक, और रिॲक्शन 1. आता लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रिया काय सांगतो? ॲट गिवन टेम्परेचर the ratio of product of concentration of the product to the product of concentration of reactant is always constant, and this constant is called as chemical equilibrium. So therefore this Ka is equal to concentration of product. इथे काय product आपले concentration of H plus into A minus divided by concentration of reactant is here is HA. ओके, आणि हे जे HA आहेत इथे आपण बॉटमला जर घेतले तर सो लेट अस से दिस इज इक्वेशन नंबर 3. आता या केसमध्ये बघा हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस, ओके, दिस ए मायनस हे काय आपलं इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी Na. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सॉल्ट. सो लेट अस पुट रिप्लेस दिस ए मायनस विथ दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na और सॉल्ट. देन आपल्याला काय मिळेल? देअरफॉर Ka इज इक्वल टू concentration of hydrogen ion into concentration of salt divided by concentration of acid. Okay, आता आपण काय करूया, वर्ड रिप्लेस करूया. दिस इज दी व्हॉट? सॉल्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, अँड दिस इज बाय दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी ॲसिड. सो therefore dissociation constant of weak acid Ka is equal to concentration of H plus into concentration of salt upon concentration of the acid. Now rearrange this equation for H plus ions. जर आपण H plus ions साठी rearrange केलं तर आपल्याला काय मिळालं? देअर, ओके, ही जी टर्म आहे हे उजव्या साईड डाव्या साईडला नेल्यावरती काय मिळेल? देअरफॉर H concentration of hydrogen ion is equal to Ka into concentration of acid upon concentration of the salt. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सॉल्ट. आता आपण काय करूयात, दोन्ही साईडचा लॉगॅरिथम घेऊयात. सो देअरफॉर लॉग ऑफ H प्लस आयॉन्स इज इक्वल टू लॉग ऑफ Ka प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अपॉन सॉल्ट. ठीक आहे, आता इथे प्लस साईन का घेतलं? लॉग A इंटू बी इज इक्वल टू लॉग A प्लस बी हा रूल आपण शिकलो आहोत 12वीमध्ये. ठीक, आता दोन्ही साईडला आपण -1ने काय करूयात, मल्टिप्लाय करूयात. सो देअरफॉर मायनस लॉग ऑफ H प्लस आयन्स इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ Ka मायनस लॉग ऑफ concentration of acid upon salt. Concentration of acid upon salt. So minus log of H plus ion is equal to pH minus log Ka is equal to pKa minus log of acid upon salt. आणि जर आपण सॉल्ट इथे वरती घेतलं आणि ॲसिड खाली घेतलं तिथे साईन काय येईल? प्लस साईन. म्हणजेच हे इक्वेशन दुसऱ्या फॉर्ममध्ये काय म्हणता येईल आपल्याला? देअरफॉर pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन बेस. हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन दोन्हीपैकी एक कुठलंही आपण वापरू शकतो. ठीक, सो दिस इक्वेशन इज नोन ॲज Henderson-Hasselblad equation of acidic buffer. It is used to calculate
pH ऑफ ॲसिटेट बफर सोल्युशन. ठीक. आता आपण अँडरसन हॅसलबॅच इक्वेशन बेसिक बफरसाठी कसं डिराईव्ह करायचं हे आपण बघूयात. So consider a basic buffer solution which is made up from the weak base BOH and its salt BA. Okay, it will dissociate in buffer solution as BOH will dissociate into B plus and OH minus ion. This is the reaction number 1, and this salt will dissociate into B plus plus A minus. This is the reaction number 2. Now this is the equilibrium reaction. Let us apply law of chemical equilibria to the equation or reaction 1. Then we get, therefore, dissociation constant of a weak base Kb is equal to concentration of product B plus into OH minus ion divided by concentration of BOH. Okay. Now here B plus B plus is nothing but concentration of the your cations, B plus, which is equal to concentration of your salt. Okay, this is your salt. So therefore replace this B plus by the Ba or the salt. So Kb is equal to concentration of OH minus into concentration of salt, here B plus salt divided by concentration of BOH base. So rearrange the equation. ही जी टर्म आहे सॉल्ट अपॉन बेस जर डाव्या साईडला मी नेलं तर मला काय मिळेल, देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू Kb इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस अपॉन सॉल्ट. हे बेस वरती जाईल आणि सॉल्ट खाली येईल. दोन्ही साईडचा लॉग घेतला, log of OH minus ion is equal to log of Kb plus log of base upon salt. Okay, the plus sign का आलं, log A into B is equal to log A plus log B. आता मायनस साईनने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर काय मिळालं मला, मायनस लॉग ऑफ OH मायनस आयॉन इज इक्वल टू मायनस लॉग Kb मायनस लॉग ऑफ बेस अपॉन सॉल्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस अपॉन सॉल्ट. इथे बघा मायनस लॉग ऑफ OH मायनस आयन इज इक्वल टू POH minus log of Kb is equal to PKB. So let us write that, therefore POH is equal to PKB minus log of concentration of base upon salt. जर सॉल्ट वरती घेतलं आणि बेस खाली घेतलं तर काय होईल, इथे साइन फक्त प्लस होईल. therefore POH is equal to PKB plus log of concentration of salt upon base. So this is the Henderson equation, Henderson-Hasselbalch equation for basic buffer solution. It is used to calculate pH of the basic buffer solution. ठीक आहे. सो हे दोन इक्वेशन आपण आता बघितले. सो पुढच्या सेशनमध्ये आपण प्रॉब्लेम्स बघूयात, हाऊ टू फाइंड आउट द pH on the basis of Henderson-Hasselbalch equation for buffer solution. So thank you for watching.